नमस्कार सगळ्यांना. सहयोग विवाह कट्टा हा उपक्रम आहे कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सहयोग डोंबिवली यांचा. आणि यामार्फत आपण जास्तीत जास्त आपल्या कुडाळ देशकर बंधू भगिनी आणि विवाह इच्छुक मुलं मुली त्यांचे पालक यांच्याकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतो. शक्य झाल्यास त्यांच्या जे काही प्रश्न असतात किंवा त्यांच्या सूचना असतात त्या आपण विचारून घेतो. आणि महिन्याच्या 4थ्या शनिवारी आपण ऑनलाईन भेटतो 4 ते 6 हीच लिंक असते. आणि दुसऱ्या शनिवारी आपण कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सहयोग डोंबिवलीच्या डोंबिवली इकडच्या वास्तूमध्ये भेटतो. तर आजचे काही प्रश्न आपण चर्चा करणार आहोत. प्रत्येकाला एक प्रश्न असतो की विवाह जमण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करत आहात किंवा केले आहेत. तर सध्याच्या काळामध्ये आपण वैयक्तिक कोणाकडे पोहोचू शकत नाही, सगळ्यांकडे सगळ्या कार्याला पोहोचू शकत नाही. तर विवाह संबंधात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथे जिथे नोंदणी करणं शक्य आहे. मी ही जेव्हा नोंदणी म्हणतो ते कुडाळ देशकर संस्थांमधून नोंदणी असं अभिप्रेत आहे. कुठचंही प्रायव्हेटली एक बिझनेस म्हणून चालवणाऱ्या कोणत्याही संस्थेबद्दल मी म्हणत नाही आहे. पण तरी माझ्या माहितीप्रमाणे जे कुडाळला एक सामंताई आहेत किंवा पुण्याच्या एक उमा नाईक आहेत, यांची ॲक्टिव्हिटी पण जोरात आहे आणि ते निरपेक्ष काम करतात. तर नोंदणी कुठे कुठे होऊ शकते. तर आपण मुंबईतले स्थळांचा विचार केला तर बोरिवली आहे, गोरेगाव आहे, डोंबिवली आहे, गिरगाव आहे, पनवेल आहे, त्याच्यानंतर पुणा आहे, बेळगाव आहे, कुडाळ आहे, गोव्यातही असू शकतं. तर जिथे जिथे नोंदणी शक्य आहे तिथे नोंदणी करणं हा सगळ्यात पहिला विषय. आणि बरेच जण मला सांगतात की आम्ही नोंदणी केली आहे, 3 ठिकाणी केलं पण तिकडून काही आलं नाही. आता हे का होतं? आम्ही फक्त नोंदणी करतो. आता तुम्ही समजा तुमच्यापैकी एखाद्याने गोरेगावला नोंदणी केलं आहे जिथे ऑनलाईन काही नाही आहे. तर विषय असा होतो की तुम्ही नोंदणी करून आलात, आणखी 50 जण नोंदणी करून आले, पण तिकडच्या नोंदणी कोणीच बघितल्या नाहीत. नोंदणी तिकडच्या बघणं, त्यांना कॉन्टॅक्ट करणं हा इंटरॅक्टिव्ह काम आहे, दोन्ही बाजूनी झालं पाहिजे. त्यामुळे नोंदणी करणं म्हणजे आपल्याला समोरून आपोआप स्थळं येणार आहेत ह्या भ्रमात राहू नका. मी सांगितलेल्या आपल्या सगळ्या ज्या कुडाळ देशकर संस्थांच्या नोंदणी आहेत त्या अगदी कमी आकारणे. आता आम्ही 1001 रुपये घेतो, पण आमच्याकडे 13 जणांची टीम काम करते. आमच्याकडे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट काही नाही त्याला. ते सगळे पैसे संस्थांच्या समाजकार्यासाठी जातात. संस्थेच्या थ्रू आपण एज्युकेशनचे खूप मोठ्या प्रमाणात दर वर्षाला फिया देतो मुलांच्या, कारण कदाचित ते 10-12 लाखाच्या दरम्यान असू शकेल. वैद्यकीय पण तसंच मोठ्या प्रमाणात देतो. तर नोंदणी करणे, स्वतः नोंदणीच्या ठिकाणी दर 2-3-4 महिन्यातून जाणं, लांब असलं तरी जायचं. आज जे आपण मेहनत घेणार आहोत ना, मुलगा मुलगी किंवा पालक, ते त्या लग्नाच्या पुढच्या 50-60 वर्षाच्या यशासाठी घेणार आहोत. आणि त्याच्यासाठी आज मेहनत लागली. जसं परीक्षेच्या आपण अगोदर झटून अभ्यास करतो आणि परीक्षेत यश मिळतं, तर ती मेहनत प्रत्येकाने करावी. आलेल्या प्रत्येक स्थळासाठी आधी एक वही करावी आणि त्याच्यात प्रत्येक स्थळासाठी एक पान सोडावं. बरेचदा असं होतं की 1-2-3 महिन्यानंतर आपल्यालाच वाटतं की अरे अमुक एक स्थळ आम्ही नाही विचार केला, पण परत एकदा प्रयत्न करूया, आपल्याला तो हो करता येईल. आता हे सांगण्यामागचा उद्देश असा आहे, मी नेहमी म्हणतो की आपल्याला एखादा फोन आला लग्न विषय, तर आम्ही नाही सांगायला वेळच नाही काढत.
पण हो सांगायला एवढा वेळ काढतो की तोपर्यंत ते स्थळ हातातून गेलेलं असतं. हे अतिशयोक्ती नाही आहे. फोनवरच विचारतात, एक नडी आहे, नाही चालणार. अमुक आहे, नाही चालणार. सगोत्र आहे, नाही चालणार. मला कोणाच्या अपेक्षांबद्दल आणि वैयक्तिक मताबद्दल इथे नाही म्हणायचं आहे, पण याला एक पद्धत आहे, ती मी तुम्हाला पद्धत सांगेन. आणि नाही म्हणायचे घाई करू नका ना. ओळख होईल त्या व्यक्तीची, भेटायला बोलवा, बसा घरात, चहा त्यांना द्या किंवा त्यांच्याकडे जाऊन चहा कॉफी प्या, अर्धा पाऊण तास बसा. काही कारण नसलं तरी ठाण्याहून दादरला जा, ठाण्याहून अंधेरीला जा, अंधेरीहून डोंबिवलीला जा. आणि हे प्रत्येकाने करायला पाहिजे. कदाचित मुलांना वेळ नसेल तर पालकांनी करायला पाहिजे. नाही तुम्ही नाही म्हटलं तर काय होईल, जास्तीत जास्त एका कुटुंबाची तुमची ओळख होईल ना. आणि पुढल्या वेळेला सांगू शकतात, मी उद्या डोंबिवलीला अमुक लग्नाला येणार आहे, दुपारी चहा प्यायला येतो म्हणून. आपली अशी ओळख होऊ शकते. हां, आणि आपल्याला एकमेकांची ओळख गरजेची आहे. कारण लग्न म्हणजे दोन व्यक्तींचं लग्न लागलं की विषय संपत नाही. लग्न म्हणजे दोन कुटुंबांचं एकत्र येणं, आणि हे कुटुंब केवढं मोठं असतं. आपल्याला लग्नामध्ये आपण जर कमीत कमी म्हणून जर 300 लोकांना आमंत्रण दिलं तर 150 मुलाकडचे आणि 150 मुलीकडचे हे काही सगळे एकाच घरात राहणारे नसतात. ह्या सगळ्यांशी आपल्याला पुढच्या आयुष्यात जवळून संबंध असतो. आणि तसंच लग्नाला बोलवता येणार नाही अशी काही घरं असतात की हॉलची मर्यादा आहे किंवा पैशाच्या बजेटची मर्यादा आहे, ते पण आपल्या या लग्न या कुटुंबामध्ये जॉईन होतात. त्यामुळे लग्न म्हणजे एक ठीक आहे की गुलाबी जोडी 6 महिने वर्ष त्यांना कोणीही डिस्टर्ब करू नये. पण नंतर कुटुंब आलं, आपलं कुटुंब 2चे 3 होणं आहे, 2चे 4 होणं आहे. आणि त्याच्याबरोबर आपले आई बाबा, सासू सासरे, आपले दीर नंदा किंवा बहीण भाऊ, त्यांचे स्पाऊस, असं मिळून हे कुटुंबाचे एक एक पदर उलगडत जातात. याला आपण सेट थिअरीमध्ये टाकू शकतो. तर नुसतं त्रिकोणी कुटुंब हा विषय करून लग्नाचा विषय मुलांनी पण करू नये आणि मुलींनी पण करू नये. आणि आता त्या वहीत लिहायचं काय, तो विषय घेतो आणि मग मी पुढे जातो. आपल्या अपेक्षा आधी लिहून काढायच्या. आपल्याला काय काय पाहिजे. मगाशी मी कोणाला तरी विचारलं, 2च गोष्टी, तिसरं काही नाही का. या अपेक्षांना 5 पासून 8 पर्यंत असाव्यात. ठाम. दिसणं आहे, शिक्षण आहे, अर्थार्जन आहे, राहण्याचं काय आहे ते आहे. आणि त्याला अग्रक्रमांक मध्ये लिहायचं की एखादं स्थळ आलं, समजा आपण धरून चालूया उदाहरणार्थ की 5 अपेक्षा लिहिल्या आहेत, तर नवीन आलेल्या स्थळाला पहिल्या अपेक्षेला 500 पैकी मार्क द्यायचे, दुसऱ्या अपेक्षेला 400 पैकी द्यायचे, तिसऱ्याला 300 पैकी, चौथ्याला 200 पैकी आणि 5व्याला 100 पैकी. हे आपण क्रमाने लावलेत बघा. सगळ्यात महत्त्वाची अपेक्षा काय, त्याच्यानंतरची काय, त्याच्यानंतरची काय. आणि हे जे गुणांची टोटल होईल ती 35% 65% असली तर लग्न करायला हरकत नाही. 35 म्हणजे ग्रीन सिग्नल आणि 65 म्हणजे 100%. 65% मार्क क्वचितच कोणाला तुम्ही द्याल. त्यामुळे आयुष्यात असं नाही म्हणायचं 65%च आमचं कोष्टक जमलं होतं. 65% म्हणजे 100%. आता का, त्याची एक दुसरी बाजू सांगतो जी मी नंतर सांगणार होतो. मी 22 वर्षात जेव्हा लाईफ कोचिंग म्हणून काम केलं तेव्हा प्रत्येक व्यक्तीचे प्रॉब्लेम, अडचणी किंवा प्रत्येक व्यक्तीचं यश किंवा डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णय क्षमता, या 3च गोष्टी माझ्या विषयात येतात. यश, निर्णय क्षमता आणि प्रॉब्लेम्स, अडचणी. मला एक गरज तयार झाली की त्यांचं स्वभाव समजून घेणं.
आणि म्हणून मला 1.5 वर्ष ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करायला लागला, ज्याच्यात रास लग्न रास नक्षत्र याचा आधार घेऊन मी समोरच्याशी बोलताना मला कळायला लागलं की हा मनुष्य विचार काय करतो, ॲक्शन काय करणार, यांची क्षमता काय, समजण्याची क्षमता काय, ॲक्शन करण्याची क्षमता काय. आणि त्यामुळे मला ते काम सोपं गेलं. आत्ताच बोलत होतो कोणाशी परवा फोनवर नाही सॉरी झूमवरच बोलत होतो, आणि तिथे पण त्यांनी पण ते मान्य केलं की हे तुम्ही सांगता हे माझे स्वभाव एकदम करेक्ट आहे. तो पण लग्नविषयकच होता आणि मी आता ह्याच्यापुढे त्याला हिशोबात धरून वागेल. हा एक भाग झाला. पण दुसरं एक लक्षात घ्या की एक आपले गुण काय आणि दोष काय याचा शोध जर घ्यायचा असेल, कारण ह्या माझ्या मेथडने माझं लाईफ कोच म्हणून जीवन एकदम सोपं केलं. आणि मला कळलं की प्रत्येक चांगल्या व्यक्तीमध्ये 33% दोष असतात, 66% गुण असतात. परत मी माझं वाक्य वापरतोय, प्रत्येक चांगल्या व्यक्तीमध्ये, ज्याला आपण वाह काय व्यक्ती आहे असं म्हणतो, 33% दोष असतात, 66% गुण असतात. हा माझा 22 वर्षातला सारांश आहे. कारण हळूहळू मी फक्त ती एकच मेथड वापरली. आणि ह्याच्या प्रमाणात जर काही कुठे बदल असेल, म्हणजे 33, माझ्याकडे एक केस आली होती, ती मी सांगत नाही वेळेअभावे, पण तिथे 66% दोष होते आणि 33% गुण होते. डॉक्टर मॅडम होत्या आणि त्यांचा विषय हा त्यांच्याच समजुतीने सुटला. जेव्हा आपण हे कागदावर लिहितो आणि वारंवार त्याच्यावर अभ्यास करायला सांगतो, आणि त्यांच्या घरातला प्रॉब्लेम गेला. आता हे मला सांगायचं इथे कारण एवढंच आहे की आपण स्वतःला फार शहाणं समजू नये लग्न या विषयातलं, मुलांनी किंवा मुलींनी. हा मी जरा कठोर शब्द वापरला आहे, कारण आपण जेव्हा समोरच्याला जुळवून घेतो म्हणताय, तेव्हा आपल्याला समोरच्यामधले 33% दोष दिसता नाहीत आणि 66% गुण दिसले पाहिजेत. आणि त्याच वेळेला समोरची व्यक्ती आपले 33% दोष आहेत ते सांभाळणार आहे. त्यामुळे मीच तडजोड केली, मीच शहाणा किंवा मीच शहाणी, हे विषय डोक्यात पण येता नाही. सगळ्यात अगोदर पाहिजे की माझ्यातही 33% दोष आहे. मी कितीही चांगली करेक्ट असले किंवा चांगला किंवा करेक्ट असलो तरी, आणि समोरच्या प्रत्येक व्यक्तीत 66% गुण आहेत, तर त्या गुणांना घेऊन मी पुढे जाणार. जगामध्ये कोणतीच गोष्ट 100% आपल्याला मिळत नाही, गुणादोषासकट मिळते. आपण प्रयत्न करतो की दोष कमी आहेत आणि गुण जास्त आहेत, कोणतीच वस्तू, व्यक्ती असं नाही. तर इथून आपण पुढे जाऊया. आपल्याकडे आजच्या ग्रुपमध्ये सेकंड मॅरेजसाठी 3 जण आहेत आणि वय जे आहे हे 45 46 47 या दरम्यान आहे, 40 आहे. आता एक लक्षात घ्यायचं आहे, मला आवडलं आधी आजच्या आपल्या समूहामध्ये मुलं मुली जास्ती आहेत, पण एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की पहिल्या लग्नातून आपण काय बोध घेतलेला आहे त्याचा चांगल्या रीतीने उपयोग करायचा आहे. खरं म्हणजे दुसरं लग्नाची वेळ यायला 2 कारणं असतात. एक म्हणजे पहिलं आपलं पार्टनर दिवंगत होणं, याला आपण विधूर आणि विधवा शब्द वापरतो. आणि दुसरं आहे सोडचिठ्ठी, म्हणजे डायव्हर्स केसेस. डायव्हर्सच्या बाबतीत बरेचदा आपल्याला माहिती आहे की साधारण न पटणं आणि न पटण्यामध्ये जेव्हा त्या गोष्टी पराकोटीला जातात, त्याच्याबद्दलही मी 2-3 वाक्य सांगेन. आणि त्याच्यातून कायद्याच्या रस्त्याने सेपरेशन होणं, त्याला आपण डायव्हर्स म्हणतो. मला सांगायला आवडेल, कोविडमध्ये
मला 3 कुटुंबांवर काम करता आलं जे दूर झाले होते. एक 13 महिने, एक 18 महिने आणि एक डायव्हर्सीने मला फोन केला होता. या प्रत्येकावर ॲव्हरेज बघितलं मला 18 ते 20 तास काम करायला लागलं होतं. कारण आपण मध्यस्थी नाही करत, आपण समजावत नाही, आपण उपदेश देत नाही, आपण समोरच्याचा विचार करेक्ट करायला मदत करतो. त्या 13 महिने आणि 18 महिने यांचं छान झालं. त्याच्यानंतर मला एक फोन आला की मी डायव्हर्सी आहे आणि आता एकटी कशी जगू, मला पगार, मुलगा आहे मोठा. आणि ही त्यांच्याशी तो विषय चालू असताना, कारण ना लाईफ कोचिंग एवढंच सांगतं की जो प्रश्न विचारेल आपल्याला त्यांनी काय करावं एवढंच सांगू शकतो. आपण दुसऱ्यांनी काय करावं हे सांगू शकत नाही जो आपल्या समोर नसतो. कारण जो आपल्याला प्रश्न विचारतो मी काय करू, तेव्हा तो तयार असतो काही बदल स्वतःमध्ये करायला, नाहीतर प्रश्न विचारायला कोणी धजावणार नाही. तर त्या ताई होत्या, त्यांच्याशी माझ्या 2-3 मीटिंग झाल्या, पाऊण 1-1 तासाच्या. आणि मग मला एक फोन आला की ज्या मुलीबरोबर तुम्ही काम करताय, डायव्हर्सी आहे, तिचा नवरा, त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. आणि हा एक मोठा दैवयोग होता माझ्या आयुष्यातून. मी देवाचे खूप आभार मानतो की मी यामध्ये कारणीभूत झालो. पण त्यांच्यावर पण 18-18, 20-20 तास काम केल्यानंतर ते मला रिमॅरेज करता आलं. सेकंड मॅरेजवाल्यांसाठी मी हा एक का सांगतोय, ह्या उत्तर नाही आहे, पण ह्याचा अर्थ आम्ही जगताना एकमेकांच्या चांगल्या गोष्टींना सांभाळलं नाही. आणि त्या माहिती आहे ना, दुरून डोंगर साजरे, जवळ गेलं की काजरे, अशी म्हण आहे. पण तो साजरेपणा काय आहे तो घेऊन जर आपण अखंड आयुष्य गेलं. दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे, कोणी वैयक्तिक घेऊ नये. लग्नामध्ये डायव्हर्स, हे बघा काही ठिकाणी जेन्युइन कारणं आहेत, म्हणजे अक्षम्य रोग वगैरे अशी काही कारणं आहेत, मेंदू इम्बॅलन्स असणं किंवा इम्पोटन्सी म्हणता येते, ते वेगळे भाग आहेत. परंतु जास्ती ठिकाणी असं लक्षात येतं की कायदा आणि पालक यांच्या आग्रही भूमिकेमुळे ते लग्न जुळून राहण्यासाठी पुरेसा वेळ दिला जात नाही. आणि माझ्याकडे अशा काही मुलगे मुली समोर जेव्हा येतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात डबडबलेले अश्रू दिसतात की झालेल्या निर्णयाला काही बोलू शकत नाही, कारण आम्ही आमच्या पालकांबद्दल काही बोलू शकत नाही. कोणी वैयक्तिक घेऊ नका, असेल तर आपल्याला ती चूक सुधारून पुढे जायचं आहे. पण पालक आणि कायदा म्हणजे वकील. आजच एक कुडाळ देशकरवर एक मेसेज आला आहे आणि त्यांनी म्हटलंय की हा आपण लग्नविषयक याच्यात पाठवायला हरकत नाही. तो त्याचं रिझल्ट चांगला असणार आहे, तो मी पूर्ण ऐकला नाही, ऐकलं तर आपल्या ग्रुपवर येईल. तर त्यामुळे 33% दोष आपल्याकडे आहेत प्रत्येकाकडे, घरात, दारात, मित्रमंडळींमध्ये, ऑफिसमध्ये आणि नवरा बायकोंमध्ये. तर दोषांना बाजूला ठेवून, म्हणजे इग्नोर करून समोरच्याचे गुण आपण मोठे करायचे, आपले दोष आपण कमी करायचे आणि गुण वाढवायचे. हा एकच उत्तर आहे. त्याच्यानंतर आपली जी कम्युनिटी आहे ही समृद्ध आहे, सशक्त आहे, असं मी मगाशी म्हटलं. कारण हे मी उदाहरण याच ग्रुपवर बरेचदा दिलं आहे. डोंबिवलीमध्ये 24 ज्ञाती संस्थांची मीटिंग होती. आपल्या ज्ञाती संस्थेतर्फे मी गेलो होतो. माझा 17वा का 16वा नंबर होता. सगळे असे 24 जण बसले होते एक गोल करून. आणि ते म्हणाले की समाजातला एक ज्वलंत विषय आज आपण घेणार आहोत, जो सगळ्या ज्ञाती संस्थांना भेडसावत आहे. पहिलं म्हणजे डायव्हर्स आणि दुसरं होम व्हायलन्स, म्हणजे घरगुती अत्याचार आणि काडीमोड.
मला प्रश्नच पडला, कारण मी म्हटलं इतक्या वर्षापासून माझ्या ज्ञातीसंस्थेमध्ये जवळून काम करतोय, मुलामुलींच्या लग्नापासूनच्या विषयात काम करतोय. तो माईक होत माझ्या नंबरवर आला. मी त्यांना म्हटलं अगदी प्रामाणिकपणे सांगतो, देवाला स्मरून सांगतो की आमच्या ज्ञातीसंस्थेमध्ये हा प्रॉब्लेम भेडसावणारा नाही. अपवाद आहेत, अपवाद सगळ्या ठिकाणी असतात, परंतु बाकीच्या ज्ञातीसंस्थांमध्ये जास्ती करून जे उच्चभ्र ज्ञातीसंस्था आहेत त्यांच्यामध्ये हा प्रॉब्लेम दोन्ही होम व्हायलन्स आणि डायव्हर्सचा मोठ्या प्रमाणात आहे, असं वैयक्तिक बोलण्यातून पण लक्षात आलं आणि तिथे पण लक्षात आलं. तर आपल्याला आधी धन्य मानावं आणि आपण काय करावं, आपलं लग्न उत्तम रीतीने टिकवण्यासाठी आणि छान एक आयुष्य जगण्यासाठी. मगाशी आपल्या बोलण्यामध्ये मी 8-10 वेळा शब्द वापरला की आपल्याला व्यक्तीशी लग्न करायचं आहे, त्याच्या शिक्षणाशी, राहण्याच्या ठिकाणाशी, अर्थार्जनाशी, हा दुय्यम भाग आहे. पण एक प्रश्न येतो की व्यक्ती योग्य कशी, हे कसं ठरवावं. कारण मगाशी मस्करीत कोणाला तरी म्हटलं तुम्हाला एज्युकेशनचं सर्टिफिकेट बघता येईल, पण चांगुलपणाचं सर्टिफिकेट कुठे मिळणार आहे बघायला, समजूतदार, सांभाळून घेणारं वगैरे. तर त्याच्यासाठी एक उत्तर असं, जे माझ्या अगोदरच्या पण काही व्हिडिओजमध्ये आहेत, की साधारण ठोकठाळा बघायचा, फार अगदी ना जोड्या जुळवा नाही करायचं. शिक्षणाच्या बाबतीत, अर्थार्जनाच्या बाबतीत, राहण्याचं ठिकाण, कोणत्या फील्डमध्ये आहे, रंग, उंची, बांधा, हे सगळे विषय आहेत. परंतु त्याचबरोबर आपल्याला जेव्हा व्यक्ती कशी आहे बघायची असेल, तर मी मुलामुलींना सांगतो आणि पालकांना सांगतो की या मुलामुलींच्या कमीत कमी 3 वैयक्तिक मीटिंग, ऑनलाईन नाही. परत मी येणार आहे बाहेर देशातल्या स्थळाबद्दल, हाच विषय याला जोडून सांगेन पुढे. वैयक्तिक मीटिंग, एक मीटिंग ना कमीत कमी 1.5 तासाची झाली पाहिजे. ते लव्ह मॅरेज करतात त्यांना माहिती आहे एखाद्या हॉटेलमध्ये 1.5-2 तास कसे काढायचे. मध्यंतरी माझ्याकडे एक मुलगा आला होता मुलगी बघण्यासाठी. म्हणजे माझ्याकडे आपल्या बाहेरच्या शहरातून आला होता की काका मला आज या मुलीला भेटायला जायचं आहे नात्यात. तो म्हणाला आम्ही 7.5 तास एकत्र होतो, 2 तास मॉलमध्ये होतो, 1.5 तास अमके ठिकाण. पण त्यांनी एकमेकांशी पूर्ण गप्पा मारल्या. तर मला म्हणायचं आहे की कारण पहिल्या भेटीमध्ये कितीही मुलगी स्वतः मॉड आहे म्हणाली तरी ती ओपन होत नाही. मुलगी ओपन व्हायला 2री, 3री आणि गरज पडल्यास 4थ्या मीटिंगची गरज आहे. 1.5 तासाच्या मीटिंगमध्ये बोलतोय. हॉटेलवाल्यांनी शेवटी म्हणायला पाहिजे तुम्ही 1.5 तासापासून बसलाय आणि फक्त एक पोटॅटो चिप्स आणि अमुक खाल्लंय आणि कॉफी घेतली आहे, तर जा आता बाहेर, असं म्हणेपर्यंत बसता आलं पाहिजे. आणि ह्या मीटिंगामध्ये चुकून पण तुझं लग्न, माझं लग्न, माझं घर, तुझं घर, लग्न झालं तर ह्यातला एक पण विषय येता नाही. त्रयस्थ आपण भेटतो. रिक्षावाल्याचा प्रॉब्लेम, आज मी रिक्षाने येताना काय झालं, ट्रेनमधून उतरताना काय झालं, पाऊस यावेळेला वेड्यासारखा पडला आहे त्यामुळे शेतीचं काय काय नुकसान झालं, युक्रेन आणि रशियाचं वॉर कसं चाललं आहे, इस्रायल त्या गाजावर काय काय करतोय. आपल्याकडे खूप विषय आहेत आजूबाजूला. ते सगळे विषय घ्या 4 दिवसाच्या भेटीमध्ये. याच्यात काय होतं, आपल्याला त्या व्यक्तीची एक व्यक्ती म्हणून स्वभाव ओळख होते. आणि हे एकच साधन आहे, स्वभाव ओळख व्हायला हे एकच साधन आहे. त्याच्यात तुम्ही हे ठरवू नका या व्यक्तीशी लग्न करायचं आहे की नाही. तुम्ही एवढंच मनात धरा की लग्न करीन की नाही माहिती नाही, पण ही व्यक्ती माझी मित्र किंवा मैत्रीण होऊ शकते. फार नाजूक मुद्दा आहे की शी कॅन बी अ गुड फ्रेंड ऑफ माइन किंवा ही कॅन बी अ गुड फ्रेंड ऑफ माइन. तर ही व्यक्ती माझी मित्र किंवा मैत्रीण होऊ शकते. या स्टेजला तुम्ही आलात की घरच्यांना सांगा इथे लग्न करायचं आहे. 100%
आपल्या मापात मिळणारी वस्तू बाजारात पण नाही मिळत. इथे व्यक्ती तेवढ्या प्रकृती आहेत. प्रत्येक जणाचं नावरास आणि नक्षत्र सांगितलंच पाहिजे. त्याचबरोबर सायकॉलॉजी वेगळी आहे, फिलॉसॉफी वेगळी आहे, घरातली संस्कृती वेगळी आहे, जगातली संस्कृती वेगळी आहे, ब्रिंगिंग अप वेगळं आहे, एज्युकेशन वेगळं आहे, इकॉनॉमिक्स वेगळं आहे. या सगळ्याला धरून आपण सिलेक्ट करतो. मगाशी कोणाच्या तरी म्हणण्यात आलं की भीती वाटते. दुसरं स्थळ आपल्याला दुसऱ्या वेळेचं लग्न करताना जरा भीती काढून टाका. आणि मी आत्ता सांगितलेला जो अनुभव आहे, पण या काळामध्ये मुलांनी मुलींनी कटाक्षाने एक लक्षात घ्यायचं आहे की मित्र किंवा मैत्रिणीचा शोध लागेपर्यंत इन्व्हॉल्व व्हायचं नाही. तुम्ही जर त्या स्थळामध्ये इन्व्हॉल्व झालात की तुमची गणितच चुकली, विचार करण्याची बुद्धीचं बटन बंद होणार एकदम. इन्व्हॉल्व नाही व्हायचं, परीक्षा पण नाही बघायची, फक्त चर्चा करायची, गप्पा मारायच्या. कोणी कोणाची परीक्षा घ्यायची नसते. म्हणून लग्नविषयक प्रश्न नको. लग्नविषयक प्रश्न विचारले की मुलगा किंवा मुलगी फार कॉशियस होतात की काय उत्तर दिलं तर हिला किंवा ह्याला आवडेल. त्याच्यातून जेन्युइन उत्तर येत नाही. म्हणून शिळोप्याच्या गप्पा मारायच्या, ज्या पूर्वी गावामध्ये एखाद्या झाडाखाली पारावर गप्पा मारायच्या. तर आता याच्यातूनच आपण बाहेर देशातलं एक स्थळ आहे त्याच्याबद्दल सांगतो. बाहेर देशात स्थळ आहे आणि इथे लग्न जुळवलं असे 2 महत्त्वाच्या केसेस माझ्या गेल्या 1-1.5 वर्षात माझ्या संबंधात आलेले आहेत. तिथे पण हेच गणित महत्त्वाचं आहे. हे गणित म्हणजे कसं, बाहेर देशात जेव्हा आपला मुलगा किंवा मुलगी जाणार तिकडच्या स्थळाशी लग्न करून, तेव्हा एक लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टी बदलतात मगाशी सांगितलेल्या प्राथमिकतेच्या. आणखी एक आपल्याला नवीन कल्चर, नवीन देश, नवीन भाषा, संस्कृती ह्याला पण एक समरस व्हायचं असतं. त्यामुळे हे जे मी आत्ता मगाशी म्हटलं की एक मुलगा आणि एक मुलगी 7.5 तास भेटले आणि त्यांनी निर्णय नाहीचा घेतला. नाहीचा म्हणजे नंतर सांगेन किंवा इथे मला रिस्क वाटतंय वगैरे वगैरे. पण त्या दोघांना एवढं कळलं की आपण पुरेशा गप्पा मारल्या आहेत आणि निर्णयाला आलोय. त्यामुळे जर बाहेर देशातलं स्थळ असेल तर अशा कधीही गोष्टीला त्यांनीही बळी पडू नये आणि आपणही पडू नये की ते मुलाला 4च दिवसाची सुट्टी आहे, तो डिसेंबरमध्ये येणार आहे आणि स्थळ पसंत करून लगेच कोर्ट मॅरेज करून जाणार आहे आणि मग 6 महिन्यानंतर विवाह वगैरे. सगळ्या कुठच्याही घाई गर्दीच्या शेड्यूलला बळी पडू नका. असं काही आपल्या नशिबाच्या बाहेरचं काही आपल्याकडून पळून जात नाही आहे. पण पुढच्या 50 ते 60 वर्षाचा विचार करायचा आहे. आणि ती जोडी कशी झाली पाहिजे की ती जोडी छान झाली पाहिजे, त्यांनी दोन्ही कुटुंब छान एकत्र आणले पाहिजे. आणि हे आता शक्य आहे. हे आता शक्य आहे कारण ना त्याच्यावर मी येतो हा विषय झाल्यानंतर. पण जर 1 दिवस किंवा 2 दिवस किंवा 3 दिवस लागोपाठ तासोन तासाच्या जर मीटिंग करता आल्या त्या मुलांना मुलींना एकत्र, तर ते त्या निर्णयाला येतील की आपली फ्रेंडशिप जमते की नाही. फ्रेंडशिप जमते एवढं मनाला वाटणं हे सगळ्यात उत्तम. आणि पालकांनी ह्याला सपोर्ट करायला पाहिजे कारण हे एकमेव साधन आहे. जगात वाईट कोणी नाही आहे. फक्त आपल्या मताप्रमाणे वागत नाही तो आपल्याला वाईट वाटतो. त्यामुळे वाईट माणूस, वाईट मुलगा, वाईट मुलगी असं जगात काही नाही आहे. व्यसनं सोडून, व्यसनाधीन आहे, रोगग्रस्त आहे किंवा एक पुरुष किंवा स्त्री म्हणून कमी आहे, हे अपवादाने आपण बाजूला ठेवूया. कारण कधी कधी ती कारणं असतात झालेल्या लग्नामध्ये सेपरेट होण्यासाठी. तर मगाशी मी एक सांगत होतो
ते म्हणजे गावाकडची स्थळं. कोकणात हा थोडा मोठा प्रॉब्लेम आहे, कारण कोकणातल्या मुली शिकण्यासाठी मुंबई, पुणे, गोवा, कोल्हापूर निघून जातात आणि तिथेच नात्यासंबंधांबरोबर राहून तिकडून त्यांची लग्नाची शिडी सुरू होते. पण असं नाही आहे. प्रत्येकासाठी कुठे न कुठे लग्नासाठी सुयोग्य साथीदार ठेवलेला आहे. ह्याचा विश्वास पाहिजे आपल्याला आणि त्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न पाहिजे. आम्ही जर नकारार्थीच राहिलो तर या जगात काही नाही मिळणार, नकारच मिळणार, नेगेटिव्हिटी मिळणार. कारण एक सुंदर इंग्लिशमधलं प्रोवर्ब आहे की थिंक पॉझिटिव्ह गेट पॉझिटिव्ह. याला खूप महत्त्व आहे. आपण ज्याला लक म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये स्पिरिच्युअल पॉवर्स म्हणतात. आणि हे कशाबरोबर जातं? आपल्या विचारशक्तीबरोबर जातं. आपली जर विचारची सवय सकारात्मक असेल तर लक सकारात्मक जातं. म्हणजे सकारात्मक विचार करून आपल्याला समजा एक 20% फायदा होत असेल तर 5% लकचा फायदा धरून 25% फायदा होतो. आणि आपला विचारच नकारार्थी असेल, नाही माझं काम होणार नाही, मी इथे गावाकडे राहते किंवा मला भीती वाटते, म्हणजे हे होणारच नाही, असं जर मनात आणलं, दोन्ही गोष्टींना टच केलं आहे मी, गावाकडच्यांना आणि भीती वाटण्यांना, तर 100ची गोष्ट 80वर जाते आणि स्पिरिच्युअल गाईड्स पण नेगेटिव्ह काम करतात आणि 75ला जातात. तर 75 योग्य का 125 योग्य? आपल्याला फक्त सकारात्मक विचार करून आणि थोडीशी काळजी घेऊन, थोडासा अभ्यास करून आणि समोरच्याला ॲक्सेप्ट पोटात घेण्याची क्षमता ठेवून, कारण समोरचा आपल्याला पण झेलणार आहे. मग असा जो 33% आणि 66%चा विषय आहे. आपल्याला फक्त करिअर 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 हा शब्द मनात ठेवू नका. माझ्याकडे डोंबिवलीला एक सद्ग्रस्त आले होते आणि म्हणाले, काका, सद्ग्रस्त म्हणजे नवरा मुलगा, मला कोणतीही मुलगी चालेल पण IT मधली नको. म्हटलं का रे बाबा? नाही IT मध्ये ना खूप डोक्याला ताप असतो आणि मग तो ताप घेऊन आम्ही घरी येतो आणि मग मनस्थिती बरी नसते. अशीच जर दोघांची मनस्थिती असेल तर काय होईल, संसार कसे चालतील? म्हटलं तुझ्या डिपार्टमेंटला किती जण आहेत? तर म्हणाले 29 जण. किती जणांची डोकी फिरतात जशी तुझं फिरतं तसं? नाही म्हणाले, बाकी सगळे कूल असतात. मला प्रश्नच पडतो हे कूल कसे आहेत. मग म्हटलं ITचा जो डोक्याला प्रॉब्लेम आहे हा स्वतःला आहे, इतरांना नाही आहे. त्याचा IT वर्कशी, कामाशी काही संबंध नाही. सॉफ्टवेअर असून दे, सिक्युरिटी असून दे, कुठेही काम केलं तरी. आणि मग त्यांना ते पटलं. आणि असे काही मुद्दे झाल्यानंतर जाताना मला एवढाच रिमार्क मारला की काका, मी आजपर्यंत ठरवत होतं की सूर्य इकडे उगवतो, पण आज तुम्ही मला सांगून दिला आहे की पूर्ण सूर्य या बाजूला उगवतो. म्हणून आपले विचार ठीक करा. आणि त्याच्यासाठी हा आपला आजच्यासारखा कार्यक्रम असतो, मुलामुलींना योग्य विचार करायला द्यानं. त्यामुळे फर्स्ट मॅरेज असून दे किंवा सेकंड मॅरेज असून दे, आपण एका व्यक्तीशी लग्न करतोय, सुटेबल, सुयोग्य साथीदाराची निवड. सुयोग्य म्हणजे बेस्ट नाही, उत्कृष्ट, अति उत्कृष्ट नाही. अति उत्कृष्ट काहीच नाही या जगात. 33% दोषासहत येणारा मनुष्य, पण सुयोग्य पाहिजे. म्हणून फ्रेंडशिप शोधायची आहे. तर प्रत्येकाने लक्षात घ्या, फर्स्ट मॅरेजमध्ये किंवा सेकंड मॅरेजमध्ये एक महत्त्वाचा विषय राहतोय, तो म्हणजे लग्न होईल, आईबाबा बघताहेत, त्यांचे प्रयत्न चालू आहेत, अशी उत्तरं बरेचदा मिळतात. म्हणून मी तरुणांना सांगतो की लग्न एक मिशन म्हणून समजा. ऑफिसमध्ये तुम्हाला टास्क दिलं आहे, 2 महिन्याच्या आत हे पुरं झालं पाहिजे. काही करा की लागतात कामाला, ढोणाला पाय लावून. हे आमचे काम करणारे आणि सगळे कॉर्पोरेटवाल्यांना माहिती आहे कसं मागे लागतं.
म्हणजे पूर्वी आम्ही म्हणायचो गाढवाच्या मागे डबा बांधायचा म्हणजे त्या आवाजाने तो पळतो, तसं आपल्याला दिलेल्या टास्कने आपण पळत असतो. मग हेच टास्क आपण एक कुटुंब म्हणून आई वडील आणि लग्न इच्छुक मुलगा किंवा तिघांनी मिळून जर घेतलं तर आपल्या जबाबदाऱ्या शेअर होतात आणि दररोज आपल्याला त्या टास्कवर काम करायचं आहे. आज मी काय केलं याच्यात, आज आम्ही काय प्रोग्रेस केली, आज आम्ही काय केलं, आज आम्हाला कोणाला कॉन्टॅक्ट केलं. त्यामुळे लग्नाला एक टास्क म्हणून घ्या. मग असं नाही सांगायला लागणार गेले 4 वर्ष मी लग्नाच्या प्रयत्नात आहे. हे बघा, पूर्वी आपल्याकडे म्हणायचे की प्रत्येकाची दोरी कुठेतरी बांधलेली आहे आणि ते स्थळ वेळेला येणार, म्हणून आपण हातावर हात धरून बसणार का? कधी अशी आलेली संधी तुम्हाला कळणार पण नाही. बरेचदा संधी कळत नाही माणसाला, त्याच्याबद्दल मी मगाशी बोललो, आता पण बोलीन. पण प्रयत्न करा, एक टास्क म्हणून प्रयत्न करा. आता संधी कळणार नाही कशी ते सांगतो. मनुष्य स्वभाव एक आहे की त्याचा ना आतमध्ये एक इगो असतो, स्वतःबद्दल अभिमान, स्वाभिमान नाही. आणि त्यापोटी तो ना समोरच्याला रिजेक्ट करण्यामध्ये घाई करतो. म्हणजे एखादा फोन आला, काय काय आहे, हे आहे का, ते आहे का, हे असं आहे का, मग नाही जमणार, नका तुम्ही पाठवू नका फोटो आणि पत्रिका. आणि एखाद्या पत्रिकेचा खूप विचार करायचा असेल तर तो इतका विचार करायचा, 8 दिवस घ्यायचे, 10 दिवस घ्यायचे, समोरच्या मागे लागता तो कळवा काहीतरी. आम्ही 20 दिवसानंतर होकार कळवतो तेव्हा समोरून फोन येतो की आम्ही तुम्हाला सांगत होतो की आमच्याकडे दुसरं एक प्रपोजल आहे, त्यामुळे मुलगाचं किंवा मुलीचं लग्न ठरलं. मग काय करतो आपण? होकार सांगायला वेळ घेतो, संधी घालवतो आणि नकार पटकन सांगतो. नकार पटकन सांगू नका. एका कुटुंबाची ओळख करून घ्या. व्हॉट्सॲपवर आपल्याला लग्न करायचं नाही आहे आणि व्हॉट्सॲपवर बाळं निर्माण नाही करायची आहेत. संसार व्हॉट्सॲपवर नाही करायचा आहे. व्हॉट्सॲप, फेसबुक ही माध्यम आहे, त्याचा उपयोग किती मर्यादित करायचा आहे. साधारण पत्रिका, फोटो एकमेकांकडे गेल्यानंतर एकमेकांच्या घरी जाणं. आपला मुलगा किंवा मुलगी त्या घरात आपण पुढच्या 50-60 वर्षासाठी देणार आहोत, तर पालकांनी तेवढं मेहनत घ्यायलाच पाहिजे. आता घ्या मेहनत, पुढचं तुमचंही आयुष्य सगळ्यांचं चांगलं आहे, त्यांचं तर आयुष्य चांगलंच आहे. एक गोष्ट अशी होती, मुलाचं मुलीचं लग्न ठरतं. मुलगा साऊथला एका ऑर्गनायझेशनमध्ये कंपनी मॅनेजर, मुलगी दिल्लीला मोठ्या हुद्द्यावर. लग्न ठरलं, हॉल ठरला, दिवस वेळ ठरला, मुहूर्त ठरला. आणि काही काळानंतर मुलीने मुलाला प्रश्न विचारला की हनीमूनला कुठे जायचं. घडलेली गोष्ट सांगतो आणि माझ्या संपर्कात घडलेली गोष्ट, ऐकीव नाही आहे, स्टोरी टेलिंगमधली नाही. तर मुलगा म्हणाला कुठेही जाऊया ना आपण, काय एवढे आपल्याकडे नॉर्थला छान छान ठिकाणं आहेत, आपण सिमला, कुलू मनाली कुठेही जाऊ. ती म्हणाली हड म्हणे. स्वित्झर्लंडला पण मी खूपदा गेले आहे. कुठच्या तरी रिमोट आयलंडला जायचं, त्या अख्ख्या आयलंडवर फक्त तू आणि मी असेन आणि तिकडे सर्व्हिस देणारी म्हणे. तेव्हा मुलाला आणि त्यांच्या घरच्यांना कळलं की हे आपल्याला तोला मोलाचं कुटुंब नाही आहे. ह्याच्यात कोणी वाईट नाही, लक्षात घ्या. पण दोष माझा पालकांकडे जातोय. का नाही एकमेकांच्या घरी जात? कुठेही असून दे. एरवी ताजमहाल बघायला दिल्लीला जाणार तर तिकीट काढून दिल्लीला जायचं आणि ह्या घरी भेट देऊन ताजमहाल बघायचा. आपण प्रयत्न करायला पाहिजे, एकमेकांना भेटायला पाहिजे. व्हॉट्सॲप आणि टेलिफोन हे साधन नाही आहे. टेलिफोनवर आपण 2-3 मिनटं बोलतो, पण कोणाच्या घरी गेल्यानंतर पहिलं विचारणार चहा घेणार का कॉफी घेणार. अर्धा तास निवांत. मग तुमची भावंडं कुठे असतात, मग गाव कोणतं, आजोळ कोणतं, मग तिथे कोणत्या शाळेत होता, तिथे माझा भाऊ होता, माझा चुलत भाऊ तिथे राहिला होता. मग हे कुटुंब सांगतो आम्ही ओळखतो, ते आमच्या घरी यायचे. तुमची ह्या गोष्टीची खूप गरज आहे. लग्न म्हणजे 2 जीव एकत्र आले, चिमणा चिमणीचं लग्न नाही आहे.
हे दोन कुटुंबाचं एकत्र येणं आहे आणि ते व्हॉट्सॲपवर गुंडाळू नका. भरपूर मेहनत घ्या, कारण पुढच्या आयुष्यासाठी ते गरजेचं आहे. मला आवडलं मगाशी एकाने सांगितलं की मी प्रथम वर आहे, वय 45 आहे, पण मला दुसरेपणाची मुलगी म्हणजे जिचं दुसरं लग्न आहे चालू शकते. ही आपली विचारसरणी रुंद होत चाललेली आहे. मगाशी आणखी मी जे एक अनुभव सांगितला की त्या मुलीचा पगार तिने 90,000 लिहिला होता आणि मुलाचा पगार 60,000 चालेल असं जेव्हा तिने फॉर्ममध्ये लिहिलं तेव्हा ती म्हणाली, काका मला पगारा चांगला आहे तो मुलगा नको आहे, मला चांगला मुलगा पाहिजे जो माझा लाईफ पार्टनर होईल. तर अशी जर कोणाची लग्न काही काळ राहिलेली आहेत, काय असतं लक्षात घ्या, काही काळ झाल्यानंतर बाकीची लग्न होत असतात. त्यामुळे आपल्याला चॉईस करताना थोडी जुळवाजुळवी, तडजोड म्हणत नाही, तडजोड शब्द वाईट आहे, लग्नामध्ये तडजोड हा शब्दच येत नाही. बघा, हे उदाहरण चुकीचं इथे पण तरी देतो. मांजर पाळली आणि मांजरीने रागाने नको एवढी ओरबडली आपल्या अंगावर की जाऊन इंजेक्शन घ्यायला लागलं. कोणाला आपण दोष देतो का? तरी ते बाबा पोता करून ते मांजर आपण शांत करतो. कुत्र्याच्या बाबतीत तसं का? कारण त्या पेट्सकडून आपल्या अपेक्षा नाही आहेत. एवढं लग्नात असू नये, पण एकमेकांना झेलण्या इतकी प्रत्येकाची क्षमता असायला पाहिजे. आणि जगातला कोणताही विषय चर्चेने सुटतो, मग तो टेररिझमचा असून दे, गुंडांचा असून दे, कोणताही असून दे, समोर बसायचं. पण चर्चा कधी करायची? चर्चा त्यावेळेला करायची नाही जेव्हा दोघांचाही किंवा कुटुंबामध्ये टाण 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 सोडून द्यायचं आणि दुसऱ्याशी सकाळी सांगायचं की आज रात्री 9 वाजता जेवण झाल्यानंतर हा विषय आपण बोलूया आणि काय गैरसमज असतील, काय आपण ह्याच्यात सुधार करू शकतो, काम करूया. तर ते दुसऱ्या दिवशी रात्री 9 वाजता बोलायला बसल्यानंतर सगळे सकारात्मक असतात विषय, कारण कोणालाच घरात तंटा आणि गोंधळ नको असतो आणि आपली उत्तरं निघतात. तर ही तणातणी का होते त्याच्यावर येतो परत. आणि मगाशी आणखी एक मला सांगण्यात आलेलं आहे की निर्व्यसनी पाहिजे. निर्व्यसनी आहेत, मुलगे खूप आहेत, मुलींचं प्रमाण असता नाही, पण मध्यंतरी जे शिफ्ट ड्युटी केलेली मुली आहेत, ज्याला आपण अमेरिकेच्या वगैरे शेड्यूलप्रमाणे रात्र डे नाही शिफ्ट ड्युटी करणार, त्यांच्यात सिगरेट चहा हे प्रमाण दिसून आलं. परत आपल्या कम्युनिटीमध्ये नसावं, हा मगाशी मी सांगितलं. पण व्यसन आणि निर्व्यसन जर ह्याच्यात दारू हा जर मुख्य विषय धरला, कारण बाकी व्यसनाकडे नाही आहे, तंबाखू हा काय मुलामुलींना आवडणारा विषय नाही आहे, स्मोकिंग केलं तर आज जगच म्हणतं की हा टाकाऊ माणूस आहे, कारण पब्लिक प्लेसमध्ये स्मोकिंग केलं तर 100 रुपये फाईन आहे. निर्व्यसनी आपण दारूबद्दल जर बोलत असू तर मला इथे सांगायला आवडेल, मी अल्कोहोलिक अनॉनिमस म्हणून जी संस्था आहे 1980 ते 1990 ॲक्टिवली फुल टायमर त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. म्हणजे आज त्याला 44 वर्ष झाली आणि अजूनही मी त्या कार्यात आहे. अल्कोहोलिक अनॉनिमस काय सांगतं की सोशल ड्रिंकिंग आणि ॲडिक्ट ड्रिंकिंग असं दारूचे 2 भाग आहेत. सोशल ड्रिंकिंग म्हणजे कधीतरी क्वचित कुठच्या तरी ऑकेजनला, होय ठरलं तरी नाही करण्याची क्षमता असलेल्या ठिकाणी, अरे बाबा मला घरचा फोन आलेला आहे, घरचं काम महत्त्वाचं आहे, त्यामुळे आज मी तुमच्याबरोबर येत नाही, ह्याला होय असताना नाही सांगण्याची क्षमता म्हणतो. आणि होय असताना नाही सांगण्याची क्षमता नाही म्हणजे असं की मुलांचं समजा ठरलं आहे कुठेतरी दारू प्यायचं एकत्र आणि तेवढ्यात एक फोन येतो,
की अरे आपल्यातल्या त्या 5व्याला ॲक्सिडेंट झाला आहे आणि आम्ही मग हॉस्पिटलला ॲडमिट केलं आहे. आणि तिथे जर या चौघांनी म्हटलं ना ठीक आहे, हॉस्पिटलला ॲडमिट केलं म्हणजे डॉक्टरांच्या ताब्यात आहे ना, घाई नाही आहे जायची, आपण आपला प्रोग्राम उरकून जाऊया. तर हा जे 2 प्रकार सांगितले तुम्हाला, ह्याला सोशल ड्रिंकिंग आणि ॲडिक्ट ड्रिंकिंग. फार सोपं आहे ते. 20 प्रश्नांची प्रश्नावली आहे अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये. त्याच्यात म्हटलं आहे कुठच्याही एका प्रश्नाचं उत्तर हो आलं तर समजा तुम्ही वाटेवर आहात आणि 2 प्रश्नांची उत्तरं हो आली 20 पैकी, तर समजा तुम्ही ॲडिक्ट आहात. हां, मी खूप अख्खं आत्तापर्यंतचं आयुष्य त्याच्याबरोबर घालवलं आहे, पण ती 10 वर्ष मी पूर्ण घालवली. त्यामुळे दारू हे अख्ख्या कुटुंबाचा नाश करते जर ती ॲडिक्शनला गेली. पण सोशल ड्रिंकिंग आणि ॲडिक्ट ड्रिंकिंगमध्ये कुठची लक्ष्मण रेषा नाही आहे. त्यामुळे कोणीही व्यक्ती कोणत्याही क्षणाला सोशल ड्रिंकिंगमधून ॲडिक्ट ड्रिंकिंगमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे दारू हे कसलंच फ्रेंडशिपचं, ऐश्वर्याचं, बिझनेसमनने सांगितलं की दारूशिवाय धंदा करता येत नाही, तर त्याचं कसलंच लक्षण नाही. देवाची दया आहे. फक्त घरच्यांना आवडणार नाही म्हणून 33 वेळा बाहेर देशात स्टे करून पण, हे मला माझा मोठेपणा नाही सांगायचं, पण ही गरज नाही आहे. मला दारूचा कधी स्पर्श नाही लागला आणि सिगरेटचा नाही लागला. ह्याच्यात आपल्या घरच्यांचे पण संस्कार असतात, पण त्याला आपण तेवढं वेटेज दिलं पाहिजे. कारण या बाहेरच्या गोष्टी आपल्याला काय आनंद देणार, आपल्यामध्ये आतून आनंद आणला पाहिजे. व्यसनाचं झालं. एक महत्त्वाचा विषय मला घ्यायचा होता, मी जरा 1 सेकंद इथे पॉज घेतो आहे. तर अशा प्रकारे आजच्या आपण ज्यांच्याशी चर्चा केला त्यांचे काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. आणि हे फक्त त्यांच्यापुरते मर्यादित नाही आहे. आपण शाळेत पण मुलांना म्हणतो तू प्रश्न विचारतो, बाकीच्या 10-12 स्टुडंटसाठी लागू आहे. आणि त्याप्रमाणे आजचा हा व्हिडिओ सर्वांना उपयुक्त व्हावा. आणखी काही कोणाचे काही मनात प्रश्न काही असून दे, सूचना असून दे, आमच्यासाठी सूचना असून दे, त्या पुढच्या ऑनलाईन कार्यक्रमात म्हणजे दर महिन्याच्या 4थ्या शनिवारी संध्याकाळी 4 ते 6 याच झूम लिंकवर असणार आहे. तेव्हा द्या. देशकर गौड ब्राह्मण सहयोगच्या वतीने आणि आमच्या अखंड सहयोग विवाह कट्टा टीमच्या वतीने मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आजच्या कार्यक्रमात इथे थांबतोय. सगळ्यांचे खूप खूप आभार.